आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. गुरुदेव, ज्या श्रीरामांना तुम्ही स्वतः भगवान विष्णूचा अवतार म्हणता, काही त्यांचीच कथा आहे का? होय वत्स, ही त्यांच्याच नरलीलेची कथा आहे. जेव्हा त्यांना सीता मातेच्या पवित्रतेवर स्वतः विश्वास होता, तर मग त्यांनी लोकांच्या म्हणण्यावरून सीतेचा त्याग का स्वीकारला बरं? माझ्या मते तर सीता मातेचा त्याग अनुचित होता. उचित आणि अनुचित याचा निर्णय तर इतिहास करेल. अरे, कुणावर इतका चिडतो आहेस? कोणत्या राजाने इतका मोठा अन्याय केला आहे? राजा रामाने. बिचाऱ्या पत्नीला वनातल्या काट्याकुट्यात पाठवून स्वतः राजमहालाचा ऐश्वर्य भोगणं हा कुठला न्याय आहे? ते तुला कुणी सांगितलं की ते स्वतः राजमहालाच्या ऐश्वर्यामध्ये हरवून गेले होते? मग तुम्हाला हे कसं माहित आहे की महाराज श्रीराम राजमहालात कसे राहतात ते? समस्त देवांनी आपापल्या दिव्य शक्ती, मंत्र आणि ज्ञानासहित मला माझे शिष्य लव आणि कुश साठी प्रदान कराव्यात. हे व्रत तुम्ही काही विशेष उद्देशाच्या सिद्धीसाठी करत आहात का? हो, गुरुदेवांनी सांगितलं आहे की ह्या संयुगकरण व्रताचे अनुष्ठान सफलतापूर्वक झाल्यानंतर लवकरच तुम्हाला तुमच्या पित्याचं दर्शन होईल. दुसरी मुलं जेव्हा आम्हाला आमच्या वडिलांबद्दल विचारत असत की ते कोण आहे, कुठं आहे, तेव्हा आम्ही त्यांना काहीच उत्तर देऊ शकत नसू. तरीही तुम्हाला यासाठी नाही विचारलं की जर काही दुःखद गोष्ट असेल तर मग तुमचं मन दुखेल. ते म्हणताय लवकरच तुम्हाला या साऱ्या गोष्टींचं उत्तर मिळून जाईल. श्रुतिधर गुणधर ज्ञानधर विद्याधर दो भ्रात आत्मसाध करते चले गुरुवर की हर बात. ललित कला और वेद शास्त्र का पाठ पढ़ाते हैं, लव कुश के घट ज्ञानामृत से भरते जाते हैं. अस्त्र शस्त्र में गुरु दोनों को निपुण बनाते हैं.
अतिसुंदर, अतिसुंदर. ही कथा इथेच संपते का गुरुदेव? नाही, अजून ही कथा संपली नाही. मग याच्या पुढची कथा तुम्ही लिहिली नाही? लिहिली आहे. मग मला शिकवाल? नाही, का गुरुदेव? अजून ते ऐकवण्याची वेळ आली नाही. पण लवकरच ती वेळ येणार आहे. तेव्हा मी कथेचा शेष भाग तुम्हाला शिकवेन. गुरुदेव, ज्या श्रीरामांना तुम्ही स्वतः भगवान विष्णूचा अवतार म्हणता, काही त्यांचीच कथा आहे का? होय वत्स, ही त्यांच्याच नरलीलेची कथा आहे. जेव्हा त्यांना सीता मातेच्या पवित्रतेवर स्वतः विश्वास होता, तर मग त्यांनी लोकांच्या म्हणण्यावरून सीतेचा त्याग का स्वीकारला बरं? त्यावेळी तर आपल्या पत्नीची साथ देणं त्यांचा धर्म होता. परंतु देवी सीतेचं सुद्धा हेच मत होतं. मग काय झालं? पत्नी जर एखादी चुकीची गोष्ट करेल तर पतीनं ती मान्य करायला हवी. माझ्या मते तर सीता मातेचा त्याग अनुचित होता. उचित आणि अनुचित याचा निर्णय तर इतिहास करेल. परंतु महाराज राम यांनी जे केलं ते राजधर्माला अनुसरूनच केलं. राजा धर्माच्या नावावर इतका मोठा अन्याय करू शकतो, ही गोष्ट तर मला समजतच नाहीये. अरे, कुणावर इतका चिडतो आहेस? कोणत्या राजाने इतका मोठा अन्याय केला आहे? राजा रामाने. तुम्ही लोक महाराज श्रीरामांबद्दल बोलताय का? हो आई, आज गुरुदेवांनी श्रीरामाद्वारे आम्हाला सीता मातेच्या त्यागाची कथा ऐकवली. तेव्हापासून दादा काही शांतच होत नाहीये. खुश बाळा, श्रीराम आपले राजा आहेत. त्यांच्यावर रागवणं कदापिही उचित नाहीये. परंतु राजा इतका मोठा अन्याय करेल हे सहन करणं पण उचित नाहीये. त्यांनी कोणताच अन्याय केला नाही. एका निर्दोष पत्नीला ते स्वतः सुद्धा पवित्र मानत होते. केवळ काही लोकांच्या म्हणण्यावरून घरातून बाहेर काढणं हे सर्वथा अनुचित आणि अन्यायपूर्ण कार्य होतं. साधारण मनुष्य हेच म्हणेल. हो, साधारण मनुष्याचा हाच निर्णय असू शकतो. परंतु श्रीराम साधारण मानव नाहीये. त्यांना या अवतारामध्ये मर्यादा पुरुषोत्तमाची अधिक कठीण परीक्षा निभवायची आहे. त्यांच्यासाठी एका आदर्श राजाचा धर्म एका पतीच्या धर्मापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण होता. कारण राजाचं प्रत्येक कर्म सगळ्या प्रजेच्या जीवनावर खोल प्रभाव टाकत असतो. त्यामुळे त्यांनी तेच केलं जे एका आदर्श राजाला केलं पाहिजे. पण राजाचा निश्चित धर्म काहीच नसतो का? बिचाऱ्या पत्नीला वनातल्या काट्याकुट्यात पाठवून स्वतः राजमहालाचा ऐश्वर्य भोगणं हा कुठला न्याय आहे? ते तुला कुणी सांगितलं की ते स्वतः राजमहालाच्या ऐश्वर्यामध्ये हरवून गेले होते? त्यांनी तर आपल्या जीवनातल्या सगळ्या सुखांना सीतेबरोबरच वनवास दिला. गुरुदेवांनी हे सांगितलं नाही का की ते राजमहालात सुद्धा एका संन्याशासारखे राहत आहेत? नाही, गुरुदेवांनी तर सीता मातेच्या त्यागानंतरची कथा ऐकवलीच नाही. म्हणाले वेळ आल्यावर सांगतील. तुला कदाचित पुढच्या कथेबद्दल ज्ञान आहे. सांग ना आई, पुढे काय झालं? मला तर गुरुदेवांनी इथपर्यंतच कथा सांगितली. मग तुम्हाला हे कसं माहित आहे की महाराज श्रीराम
राजमहालात कसे राहतात ते राजा आहेत. आदर्श राजाचं जीवन तर प्रजेच्या समोर खुल्या पुस्तकासारखं असतं. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या प्रजेला माहीत आहेत. मी पण त्यांची प्रजा आहे म्हणून मलाही माहीत आहे. मग आई, सीतामातेचं काय झालं? त्या कुठे गेल्या तुम्हाला माहिती आहे? हे तर गुरुदेवांनाच माहीत आहे. गुरुदेव तर म्हणतात की वेळ आल्यावर सांगतील. बरोबरच म्हणतायत. वेळेची वाट तर बघावीच लागते. काही असो, मी या अन्यायासोबत कधीही सहमत असू शकत नाही. जर मला कधी महाराज श्रीराम भेटले तर मी त्यांना स्वतः हा प्रश्न विचारेन की तुम्ही तुमच्या निर्दोष पत्नीला घरातून का काढलं? हो, मी सुद्धा हाच प्रश्न विचारेन महाराजांना. पण दादा, आपली भेट महाराजांसोबत का होईल? ते तर राजा आहेत, आपण वनवासी. काय माहिती कधीतरी हा अवसर मिळेल. गुरुदेव म्हणतात की जर संकल्प दृढ असेल तर देव त्याला अवश्य पूर्ण करतो. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की कोणत्या ना कोणत्या दिवशी आपली भेट महाराज श्रीरामांसोबत अवश्य होईल. आता मी तुम्हाला ते दिव्य अस्त्र प्रदान करणार आहे, जे या क्षणी या जगात अजून कोणाकडेही नाहीये. ही सारी अस्त्र इच्छेनुसार रूप धारण करणारी, शक्तिमान आणि परमउदार आहेत. मंत्राद्वारे आवाहन केल्यावर ती बाणाच्या टोकावर स्थित होऊन शत्रूवर आक्रमण करतात. आणि या अस्त्रांद्वारे तुम्ही देवता, असुर, गंधर्व, नाग आदी समस्त जीवांवर विजय मिळवू शकता. या आधी की मी तुम्हाला याच्या आवाहन आणि विसर्जनाचे मंत्र प्रदान करणार, तुम्हाला प्रतिज्ञा घ्यावी लागेल. या अस्त्रांचा प्रयोग तुम्ही अहंकारवश केवळ आपल्या बलप्रदर्शनासाठी नाही करणार. ज्यांचं तुमच्याशी वैर नाहीये त्यांच्यावर तुम्ही प्रहार नाही करणार. जर कुणा आताताई व्यक्तीला, कुणा असहाय्य आणि निर्दोष व्यक्तीवर अत्याचार करताना पाहाल तर तिथून पळून जाणार नाही. उलट पक्षी आपल्या प्राणांची पर्वा न करता त्या आताताई व्यक्तीचा अंत अवश्य करा. जो वीर आपल्या डोळ्यात देखत अन्याय होताना पाहून अथवा आताताईला घाबरून तोंड फिरवतो, त्याची अस्त्रे तेजहीन आणि निष्प्राण होऊन जातात. अंतिम प्रतिज्ञा. जो आपल्या समूहापासून वेगळा होऊन एकटा असहाय्य झाला असेल, ज्याच्या वंशात मागे पुढे कोणीही नसेल, म्हणजेच ज्याचा पिता नसेल आणि पुत्रही नसेल, वीर पुरुष अशा व्यक्तीचा वध नाही करत, कारण हे पाप आहे. आता तुम्ही दोघं ही प्रतिज्ञा घ्या. समस्त देवांनी
आपापल्या दिव्य शक्ती, मंत्र आणि ज्ञानासहित मला माझे शिष्य लव आणि कुश साठी प्रदान कराव्यात. या समस्त शक्ती यांच्या अधीन राहतील आणि आवश्यकता पडल्यावर यांच्या मानसिक संकल्पानुसार प्रकट होऊन यांची सहायता करतील. कल्याण हो. मुली, माझ्याकडे जे काही होतं ते मी आज तुझ्या मुलांना दिलं आहे. साऱ्या शक्ती, सारी अस्त्र, सगळ्या विद्या. कारण आता ती वेळ जवळ आली आहे जेव्हा त्यांनी आपल्या मातेसोबत केलेल्या अन्यायाचा जाब अयोध्यावासियांकडे मागितला पाहिजे. अयोध्यावाल्यांकडे? होय, आता साऱ्या शंका मिटण्याची वेळ आली आहे. म्हणूनच तर मी त्यांना शस्त्रकला आणि संगीत दोन्हीमध्ये प्रवीण केलंय. त्यांना दोन्हींचा वापर करावा लागेल. इथे ज्या महाव्रताचं अनुष्ठान मी तुझ्याकडे करवतो आहे तेही व्यर्थ नाही जाणार. अतिशीघ्र तुला पतीचे दर्शन होईल आणि पित्याला पुत्रांची तसेच पुत्रांना पित्याची प्राप्ती होईल. या व्रताची पूजा तिथे होईल जिथे 2 नद्यांचा संगम होतो. म्हणून मला त्या 2 नद्यांच्या संगमावरच तुझ्या व्रताची पूजा करावी लागेल. त्याची यात्रेची तयारी कर. जशी आज्ञा गुरुदेव. माताजी, माताजी. प्रणाम माताजी. काय झालं आहे? माताजी, आज आम्हाला गुरुदेवांनी अशी काही अस्त्र प्रदान केली की जगातला कुणी आता आमच्याशी टक्कर घेऊ शकणार नाही. असं? माताजी, आमची विद्या सफल हो आणि युद्धात आमच्यासाठी विजयकारक सिद्ध हो असा आशीर्वाद द्या आम्हाला. भगवान तुम्हाला सदैव शक्ती आणि सफलता देव, ज्यामुळे तुम्ही आपल्या कुळाची कीर्ती वाढवाल आणि तुमचे पूर्वज तुमच्यावर गर्व करू शकतील. उठा, देवाला नमस्कार करा.
माताजी, गुरुदेवांनी सांगितलंय की ते तुला बरोबर घेऊन 2 नद्यांच्या संगमावर एक महापूजा करणार आहेत. त्यासाठी त्यांनी आम्हाला खूप सारी कमळाची फुलं आणायला सांगितलीत. हो, मी एका दीर्घ तपस्या व्रताचं अनुष्ठान धारण केलं आहे. त्यासाठी गुरुदेवांनी सांगितलंय त्यांना सहस्त्र फुलं हवी आहेत. आपण चिंता करू नका माताजी. दूरदूरपर्यंत जिथं जिथं सरोवरांमध्ये कमळाची फुलं असतील, मी ती सारी गोळा करून आणत राहील. तुम्ही तुमची पूजा आरंभ करा. हे व्रत तुम्ही काही विशेष उद्देशाच्या सिद्धीसाठी करत आहात का? हो, गुरुदेवांनी सांगितलं आहे की ह्या संयुक्तकरण व्रताचे अनुष्ठान सफलतापूर्वक झाल्यानंतर लवकरच तुम्हाला तुमच्या पित्याचं दर्शन होईल. आमचे पिताश्री, त्यांचं दर्शन आम्हाला होईल. हो, माताजी, आज प्रथमच तुम्ही तुमच्या तोंडून आमच्या पिताश्रींबद्दल बोलला आहात. ही गोष्ट आम्ही कितीतरी वेळा विचारू इच्छित होतो, पण नाही विचारलं. मी किती वेळा हटून बसलो होतो की तुम्हाला हा प्रश्न अवश्य विचारेन, परंतु कुशदादा असं सांगून थांबवत होता की माताजी स्वतःची गोष्ट बोलण्यास संकोच करतात. नक्कीच ती गोष्ट दुःखद असेल. दुसरी मुलं जेव्हा आम्हाला आमच्या वडिलांबद्दल विचारत असत की ते कोण आहेत, कुठं आहेत, तेव्हा आम्ही त्यांना काहीच उत्तर देऊ शकत नसू. तरीही तुम्हाला यासाठी नाही विचारलं की जर काही दुःखद गोष्ट असेल तर मग तुमचं मन दुखेल. माताजी, खरंच काही दुःखद गोष्ट आहे का? त्यांनी तुम्हाला दुःख दिलं आहे का? नाही रे बाळांनो, ते तर आपले पालनहार आहे, आपले स्वामी आहे. ते आपल्याला दुःख कसे देतील? मग काय बाब आहे? आज जर तुम्ही स्वतःच हा विषय काढला आहे तर कृपया सांगा ना की आमचे पिता कोण आहेत, कुठं आहेत, त्यांना आम्ही आजपर्यंत का नाही भेटलो. त्यांना भेटण्यासाठी तुम्हाला एवढी मोठी पूजा करावी लागली. म्हणजे ते कोणी देव आहेत का? स्त्रीसाठी तिचा पती तर नेहमी देवांचाही देव असतो. देवांचाही देव म्हणजेच भगवंत? हो, परंतु माताजी, मला माहीत आहे की तुम्हा दोघांच्याही मनात बरेचसे प्रश्न येत असतील. त्या समस्त प्रश्नांचं समाधान फक्त गुरुदेवच करतील. ते म्हणतायत लवकरच तुम्हाला या साऱ्या गोष्टींचं उत्तर मिळून जाईल. सध्या तर मला इतक्या सहस्त्र फुलांना गोळ्या करण्याचाच प्रश्न पडलाय. त्याची चिंता तुम्ही नका करू. त्याची जबाबदारी मी घेतो. माझ्या पूजेत एकाही दिवशी विघ्न नाही आलं पाहिजे. माताजी, दररोज सूर्य उगवो वा न उगवो, परंतु तुम्हाला तुमची कमळाची फुलं दररोज निश्चितच मिळत राहतील. हे तुमचा पुत्र कुशचं वचन आहे. तुमची माता दीर्घ काळापासून ज्या व्रताचे अनुष्ठान करत आहे त्याच्या समापन पूजेसाठी आम्हाला स्वतः संगमावर जावे लागेल. आमच्या अनुपस्थितीत आचार्य देवगिरी आश्रमाची व्यवस्था सांभाळतील. तुम्ही दोघेही परमवीर आणि तेजस्वी आहात, म्हणून आश्रमाच्या सुरक्षेचा भार आम्ही तुम्हावर सोपवतो. तुम्ही निश्चिंत राहा गुरुदेव. आम्ही असताना आश्रम पूर्णपणे सुरक्षित राहील. आम्हाला याचा संपूर्ण विश्वास आहे की आमचे शिष्य जगातील मोठ्यातील मोठ्या शक्तींना ना घाबरतील ना त्यांच्या समोर हार मानतील. हे लक्षात ठेवा की आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. गुरुदेव,
शिष्य तर नेहमीच आपल्या गुरूंच्या भरवशावरच लढत असतात, मग आम्ही आमच्या गुरूंना कसे विसरू शकतो? भगवंत तुम्हाला सदैव यशस्वी करो. कल्याणमवस्तु.